नमस्कार मित्रांनो, ब्लँकिनबर्ग बेल्जियममध्ये तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर नॉर्थ युरोपची एक कंट्री आहे ब्लँकिनबर्ग माझ्या गाडीतून बघू शकता. खूप काही आहे एक्सप्लोअर करण्यासारखं. चर्च आहे, इकडे मरीना बीच आहे. तर आपण थोडी सिटी एक्सप्लोअर करूया. आणि माझ्यासमोर एक क्लॉक आहे वॉलवरती. असं तुम्ही बघितलं आहे का मला नक्की सांगा. ते बघा, भिंतीवरती घडायला आहे. आता मी आलो आहे ब्लँकिनबर्गच्या वन ऑफ द बिझिएस्ट मार्केटमध्ये. त्याचं पॉप्युलेशन आहे अप्रॉक्सिमेटली 2.5 लाख. आणि ह्यांची इकॉनॉमी जी आहे, आता समज UKची इकॉनॉमी जी आहे ती 3.5 ट्रिलियन आहे अप्रॉक्सिमेटली, पण त्यांचं पॉप्युलेशन पण कमी आहे. म्हणजे त्यांचा रेशो स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग त्याच्याप्रमाणे आपल्यापेक्षा खूप हाय आहे. इकडचं जर तुम्ही डेव्हलपमेंट बघितलं तर तुम्ही सांगाल की म्हणजे ऑलमोस्ट डेव्हलप आहे. ह्यांच्या सिटीजनना सगळं दिलं आहे. पेन्शन सगळं 60 नंतर 67 नंतर सगळ्यांना पेन्शन आहे. असं नाही की जे गव्हर्नमेंटमध्ये होते त्यांनाच पेन्शन आहे, सगळ्यांना पेन्शन आहे. तर हा फरक आहे. पण तरीसुद्धा इकडचे लोक सांगतात की आम्हाला सगळं आमची सरकार काय करत नाही. असं रस्त्यात पडूनसुद्धा अद्यापर्यंत लोक मरतात आपल्या इकडे. ही गोष्ट विश्वास ठेवण्यासारखी नाही आहे. आता 2025 साली लोक आपल्या इकडे खड्ड्यात पडून मरत आहेत. हे तुम्ही डेव्हलप कंट्रीमध्ये कधी नाही बघणार. तर हा फरक आहे आपल्यामध्ये आणि डेव्हलप कंट्रीमध्ये. तर ह्या म्हातारीला विचारलं तर काय आहे, ते सांगते चर्च आहे. तर मग आपण आतमध्ये जाऊया. थँक्यू. तर हे चर्च बाहेरून असं दिसते. अनेक लोक असे येतात जे हे रिलिजन फॉलो करत नाही. तर आतमध्ये जाऊन ते लोक काय करतात, तर आतमध्ये जाऊन ते लोक आर्किटेक्चर बघतात, वॉल्स, विंडोज. मोस्ट ऑफ दी चर्चेस जी आहेत युरोपमध्ये ती अशीच आहेत, टुरिस्टसाठी आहेत. तर माझ्या पाठी आहे बीच आहे. हे बीच एंट्रन्स आहे माझ्या पाठी. तर मी आता बीचवरती जाणार आहे. आणि बीचच्या साईडला त्यांचे सगळे शॉपिंग सेंटर्स आहेत आणि फूड स्टॉल्स आहेत. तर ते पण दाखवणार आहे. तर ब्लँकिनबर्ग हा जो टाऊन आहे तो फेमस आहे मछुआऱ्यांसाठी, म्हणजे फिशरमॅन्स टाऊन आहे म्हणून. आता तो तुम्ही बघू शकता सीच्या एकदम जवळ यांचं बीच आहे. तर बीच तुम्ही बघू शकता. आपला बीच आणि ह्यांच्या बीचमध्ये काहीच फरक नाही आहे, एकदम सेम आहे. फक्त एवढंच आहे की लोक डिसिप्लिन आहेत आणि आपल्याकडे येऊन साफसफाई करतात बीचची, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. पण कसं लोक डिसिप्लिन नाही आहेत, थोडा पण कचरा नाही आहे, काय नाही, एकदम साफ आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे डिसिप्लिन हे लोक फॉलो करतात. तर आपले पण बीच खूप सुंदर आहेत, फिरण्यासारखे आहेत. आपल्या बीचवरती थंडी नाही लागत. इकडे थंडी लागते म्हणून लोक यायला एवढे बघत नाही. हे बघा माझ्या पाठी एकदम मस्त बीच फ्रंट रेस्टॉरंट आहेत इकडे. हे सगळे बीच फ्रंट रेस्टॉरंट आहेत आणि इकडे बिल्डिंग आहेत. विचार करत होता की बीच फ्रंट रेस्टॉरंटवरती बसून खाऊ, पण वॉलेट घरी विसरलो. तर माझ्या हातात हा मॅप आहे इकडचा, हा सिटीचा. आणि माझ्या पाठी तुम्ही बघू शकतात हा पियर आहे. याचं लिहिलं आहे 350 मीटर मोठा पियर आहे. आणि 1933ला इनॉग्रेट केलेला आहे हा पियर. ती केकसारखी बिल्डिंग आहे तिकडे. बघू आपण आतमध्ये जाऊन केवढा मोठा पियर आहे ते. बिल्डिंगच्या समोरच आहे एकदम पियर. आणि तर पियर म्हणजे काय, स्ट्रेट समुद्रामध्ये जाण्यासाठी एक ब्रिज बांधतात, त्याला पियर म्हणतात. हा पियर ते लोक स्ट्रेट समुद्रामध्ये घेऊन गेलेले आहेत.
म्हणजे लोकांना समुद्र एकदम जवळून दिसेल. ज्या लोकांना वाळूत नाही जायचं त्या लोकांसाठी पियर असतो. आपल्याकडे पियर कुठे आहे मला माहिती नाही, मी कधी बघितला नाही. तर ते लोक पियरवरती येतात आणि असे सिटिंग एरियाज आहेत ह्याच्यावर बसतात, नाहीतर मग पियरवरून चालून स्ट्रेट समुद्रात ते लोक बघू शकतात. चांगली आयडिया आहे. आपल्याकडे सुद्धा हा पियर असा केला तर एकदम जवळून बघायला भेटेल. खरोखर अगदी मोठा पियर आहे आणि कधीपासून चालतंय तरी अद्यापर्यंत पोचलो नाही आहे पियरकडे. आणि पियरच्या समोर एकदम ती बिल्डिंग आहे तिकडे पण आतमध्ये जाऊ शकतात का मला माहिती नाही आहे. पण पियर एकदम भक्कम बनवलेला आहे. कोण सांगेल हा पियर आहे 1933ला बनवलेला आहे असं ह्या मॅपवरती सांगितलेलं आहे. हा मॅप आहे. तर पियरवरती तुम्हाला जास्त गर्दी दिसेल कारण पियरवरती फुकट आहे. ते रेस्टॉरंट्स वगैरे सगळी खाली आहेत कारण तिकडे पैसे भरून जायचं असते म्हणून लोक जास्त तिकडे जात नाही. आणि इकडे सगळं फुकट आहे म्हणून सगळे इकडे झालेत. आपल्यासारखी लोक आहेत थोडी नाही पूर्ण. तर समुद्र आता तुम्ही थोडं सांगितलं की पियर समुद्र तुम्हाला दिसते. तर ही बिल्डिंग आहे केक सारखी, ते लोक बोलले केक सारखीच आहे पण हे आर्ट गॅलरी आहे वाटते ही. तर पियरवरून तुम्हाला असं समुद्र पण दिसतो. समुद्राचा व्ह्यू, बिल्डिंगचा व्ह्यू इकडून तुम्ही घेऊ शकता. इकडे सगळे रेस्टॉरंट आहेत पियरच्या बाजूला. त्या पाठी बिल्डिंग आहे पण मी तिकडे नाही जाणार आहे. इकडूनच तुम्हाला दाखवतोय थोडं. जे गाड्या बघतायत तर हे लोक मॅन्युफॅक्चर काय नाही करत आहे. त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग एवढं मोठं नाही आहे. आपल्या एवढं तरी नाही आहे, आपल्यापेक्षा कमी आहे. तरी आपल्याकडे कार एवढा महाग विकतात आणि इकडे मोठ्या कार आपल्यापेक्षा कमी. आपल्या इकडे जर 20 लाखाला कार असेल तर ती इकडे 15-14 लाखाला पडते आपल्याकडे कन्वर्ट केलं तर एवढा टॅक्स आहे आपल्या इकडे. हा प्रॉब्लेम आहे. यांच्याकडे टॅक्स कमी आहे म्हणून गाड्या एवढ्या स्वस्त आहेत. तर कुत्रा केवढं प्रेम करू शकतो माणसावर हे या व्हिडिओचं उदाहरण आहे. हा कुत्र्याचा मालक होता, तो तिकडे सायकल चालवत होता सायकल ट्रॅकवरती. तर हा कुत्रा घाबरलेला की माझ्या मालकाला काय होणार नाही ना म्हणून तो रडत होता. आणि इकडे आलेली सगळी लोक, सगळे टुरिस्ट ते सायकल ट्रॅक सोडून, ते लोकांना सोडून त्या कुत्र्यावर बघत होते. जाता जाता मला आणखी एक चर्च दिसलं इकडे. तर हे चर्चच्या समोरचं गार्डन आहे आणि हे चर्च आहे. तर आपण एक राऊंड मारूया आतमध्ये जाऊन एकदम चर्चमध्ये. तर युरोपच्या ह्या साईडला जर तुम्ही आले तर तुम्हाला अनेक प्रकारची चर्च दिसतील. अगदी बाजूबाजूला तुम्हाला रोमन कॅथलिक आणि नंतर ऑर्थोडॉक्स, चर्च ऑफ इंग्लंड पण दिसेल. अगदी बाजूला थोड्या डिस्टन्सवरती दिसतील. तर हे चर्च मला तरी वाटते रोमन कॅथलिकच आहे. चर्च काय जास्त मोठं नव्हतं पण आतमधून एकदम सुंदर होतं. आर्किटेक्चर एकदम सुंदर होतं. सिटिंग एरिया 100 लोकांची असेल जास्तीत जास्त. आता वेळ आली आहे हा व्हिडिओ इकडेच थांबवायची. बेल्जियमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की दुसरं कोणी पण हा व्हिडिओ बघितला पाहिजे तर त्यांच्याबरोबर शेअर नक्की करा. मी तुम्हाला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय.